जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा भरती संदर्भात ज्या काही 17 संवर्ग संदर्भात जी याचिका सध्या बघा प्रलंबित आहे, ती लक्षात घेता त्या याचिकेसंदर्भात जी काही पुढील सुनावणी आहे, तर ती पुढील सुनावणी जवळपास बघा 2 महिन्याच्या अंतराने सध्या देण्यात आली होती। म्हणजे जी काही पुढील सुनावणी आहे तर ती 5 ऑगस्ट दरम्यान बघा त्या ठिकाणी कम्प्युटर जनरेट सध्या बघा वेबसाईटला पब्लिश झालेली आहे। म्हणजे जवळपास ज्या पेसा याचिकेसंदर्भात जी पुढील सुनावणी असणार आहे तर ती ऑगस्टमध्येच आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। त्या दरम्यान बघा आपल्याला जे काही पेसा भरती संदर्भात ज्या विविध ज्या आपले लोकप्रतिनिधी असेल तर त्या लोकप्रतिनिधींमार्फत पेसा भरती संदर्भात बघा जेवढ्या पेसा भरती संदर्भात ज्या भरत्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, त्यानंतर जिल्हा परिषदच्या आरोग्य सेवक संदर्भात भरत्या सध्या येऊ इच्छिता त्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारचं सध्या जे वेळापत्रक आहे तर ते देखील जाहीर न झालं त्या ठिकाणी होत आहे। तर त्या संदर्भात त्या आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सध्या पाठपुरावा करणे गरजेचं आहे, कारण जे काही जिल्हा परिषदचं वेळापत्रक असेल पेसा संदर्भात, पेसा ज्या काही 13 बहुल जिल्हे आहेत तर त्या संदर्भात सध्या जिल्हा परिषदच्या भरत्या देखील रखडलेल्या आहेत। तसंच शिक्षक भरती असेल, शिक्षक भरतीचं या ठिकाणी मेरिट लिस्ट लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊनही त्या ठिकाणी बघा नियुक्ती सध्या त्या ठिकाणी रखडलेली आहे। म्हणजे पेसा याचिकेवर सध्या जो काही मध्यस्थी मार्ग किंवा त्याच्यावरती ज्या सुनावण्या असेल तर ते निघणे बघा गरजेचं आहे। त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपले जे काही लोकप्रतिनिधी असेल संबंधित पेसा जिल्ह्यातील तर त्यांच्यामार्फत सध्या पाठपुरावा आपण करत आहोत। तर असंच या ठिकाणी बघा जे काही कालच्या दिवसाला जवळपास या ठिकाणी महत्त्वाचं जी आपली संघटना आहे आदिवासी DED BED कृती समिती नाशिक, तर त्यांच्यामार्फत महत्त्वाचं माननीय श्री भास्कर भंगरे साहेब आहे, खासदार आहे दिंडोरी मतदारसंघाचे, तर त्यांना बघा महत्त्वाचं जे काही आदिवासी बहुल जिल्ह्यात 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित सुरू करावी अशा संदर्भात महत्त्वाचं एक निवेदन सध्या बघा माननीय भंगरे साहेबांना सध्या बघा कालच्या दिवसाला देण्यात आलं आहे आदिवासी DED BED कृती समितीच्या वतीने। तर असे जे काही निवेदने असेल तर ते निवेदने सध्या आपापल्या प्रत्येक जे काही बहुल जिल्हे आहे आदिवासी पेसा क्षेत्रातील तर त्या पेसा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना आपली जे काही पेसा भरती संदर्भात ज्या काही गोष्टी असेल तर त्या ठिकाणी बघा त्यांना जाणीव करून द्या आणि जे काही पेसा याचिका असेल किंवा पेसा भरती संदर्भात जो महत्त्वाचा लवकरात लवकर त्या संदर्भात बघा निर्णय लावून विद्यार्थ्यांचं जे काही सध्या नुकसान होत आहे, कारण सध्या काही विद्यार्थी पेसा भरतीवरच सध्या बघा डिपेंड असल्यामुळे सध्या उमेदवारांचं त्या ठिकाणी वय देखील त्या ठिकाणी बघा बाद होत आहे, वय जे आहे ते त्यांचं त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि इकडं पेसा भरती सध्या रखडलेली आहे। तर कालच्या दिवसाला सध्या तरी या ठिकाणी खासदार दिंडोरी मतदारसंघाचे भंगरे साहेबांना सध्या एक निवेदन देण्यात आलं आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी निवेदन देताना आपले जे काही या ठिकाणी संबंधित उमेदवार आणि आपले जे मित्रवर्ग आहे तर या ठिकाणी बघा सध्या ते निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। तसंच बघा दुसरं जे निवेदन आहे ते माननीय मंजुळाताई गावित आहे, आमदार साक्री विधानसभेसंदर्भात धुळे जिल्ह्यातील, तर त्यांना देखील सध्या निवेदन देण्यात आलं होतं। तर त्या निवेदनामध्ये या ठिकाणी बघा आपण 15/6/2024ला सध्या निवेदन देण्यात आलं होतं। तर त्या निवेदनामध्ये जे काही प्रति माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य संदर्भात, तर त्यांना हे निवेदन सध्या बघा त्यांच्यामार्फत राज्यातील बहुल आदिवासी जिल्ह्यातील 17 संवर्ग कर्मचारी पेसा भरती त्वरित सुरू करण्याबाबत सध्या बघा त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना सध्या निवेदन त्या ठिकाणी आपण सध्या बघा दिलेलं आहे। आणि ह्या संदर्भात ज्या काही 17 संवर्गाच्या ज्या भरत्या सध्या रखडलेल्या आहे तर त्या 17 संवर्ग भरतीच्या जवळपास या ठिकाणी जे काही कार्यवाही असेल, पुढील जी कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीवर सध्या पेसा भरतीवर न्यायनिवाडा योग्य पद्धतीने बघा लवकरात लवकर निघावा। तर असं या ठिकाणी महत्त्वाचं मंजुळाताई गावित यांच्या वतीने आमदार साक्री तर यांच्या वतीने देखील सध्या हे एक निवेदन सध्या बघा माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सध्या बघा पोचवण्यात आलेलं आहे। तसंच बघा जे काही पुढचं एक निवेदन आहे ते राजकुमार पटेल साहेब आहे, आमदार जे आहे ते मेळघाट विधानसभा संदर्भात, तर हे जे आहे ते महत्त्वाचं यांना देखील यांच्यामार्फत माननीय जे काही उपमुख्यमंत्री महोदय आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य, तर त्यांना देखील यांच्यामार्फत महत्त्वाचं 14/6/2024ला महत्त्वाचं निवेदन त्या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे। तर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील तसेच अमरावती जिल्ह्यात मेळघाट विधानसभा क्षेत्रात रखडलेले 17 संवर्ग पेसा पद भरती
तात्काळ सुरू करण्यात यावी अशा संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, त्यानंतर जे काही आदिवासी विकास मंत्री आहे तर त्यांच्याकडे सध्या बघा पेसा ज्या काही भरती सध्या रखडलेल्या आहे तर त्यांच्या संदर्भात सध्या नियुक्ती या ठिकाणी जे काही देण्यात यावा आणि त्या संदर्भात सध्या जे काही निवेदने आहे तर ते निवेदन सध्या या ठिकाणी बघा देण्यात आलेले आहे. तर असे हे निवेदने सध्या वेगवेगळ्या तुम्ही आपल्या जे काही क्षेत्र येत असेल पेशा क्षेत्र आणि संदर्भात जे काही आमदार खासदार असेल तर त्यांच्यामार्फत योग्य ते पेसा भरती संदर्भात बघा निवेदने सध्या जाऊ द्या. म्हणजे पेसा भरती संदर्भात जो काही मुद्दा असेल तो त्या ठिकाणी बघा पोचायला पाहिजे. तसंच बघा आमदार राजेश पाडवी दादा आहे विधानसभा सदस्य तर शहादा तोडगा तर त्यांच्यामार्फत देखील बघा 11/6/2024 एक निवेदन देण्यात आलं आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्र राज्य. तर त्यांच्यामार्फत देखील निवेदन सध्या बघा त्या ठिकाणी सादर झालं आहे आदिवासी बहुल जिल्ह्यात 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित करण्याबाबत. तर एकंदरीत ज्या ज्या जिल्हा परिषद किंवा ज्या ज्या सध्या जिल्ह्यामध्ये आदिवासी जे बहुल जिल्हे आहे तर त्या बहुल जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींना सध्या आपण त्या ठिकाणी बघा निवेदनासाठी जे काही एक विनंती त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांच्यामार्फत महत्त्वाचं मंत्रालय स्तरावर सध्या निवेदने ही आपली त्या ठिकाणी बघा जायला पाहिजे जेणेकरून शिक्षक भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती म्हणजे जेवढे पण 17 संवर्गाच्या ज्या भरत्या आहे तर त्या भरत्या सध्या बघा त्या ठिकाणी पेसा ज्या भरत्या आहे तर त्या एकंदरीत महत्त्वाचं जे काही याचिका आहे तर त्याच्या निमित्ताने सध्या ज्या रखडलेल्या आहे तर त्याच्यावरती कोणता तरी मार्ग सध्या बघा त्या ठिकाणी निघायला पाहिजे. आम्ही देखील आमच्या वतीने जे काही प्रयत्न आहे तर ते लोकप्रतिनिधी किंवा मग ज्या काही संस्था आहे आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या तर त्यांच्याशी समन्वय साधून सध्या ज्या ज्या जिल्हा परिषद किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सध्या संपर्क होत आहे त्यांच्यामार्फत सध्या निवेदने या ठिकाणी बघा देण्यासंदर्भात सध्या कार्यवाही करत आहे. तर तुम्ही देखील सध्या ज्या पेसा जिल्ह्यातील जे उमेदवार असेल तर त्यांनी देखील स्वतः आपल्या जे काही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्यामार्फत सध्या निवेदने ही त्या ठिकाणी जाऊ द्या. म्हणजे एकंदरीत पेसा जी काही भरती आहे तर त्याच्यावर सध्या जी काही ऑगस्ट दरम्यान हेअरिंग सध्या बघा देण्यात आली आहे जवळपास 5 ऑगस्ट. तर ती हेअरिंग होण्याच्या अगोदर संबंधित पेसा भरतीवर सध्या जो काही न्यायनिवाडा असेल तो एकंदरीत त्या ठिकाणी निघू शकतो. तर आता सध्या संधी आहे आपल्याकडे, ह्या संधीचं सोनं करून घ्या आणि वेगवेगळे निवेदने असेल वेगवेगळा पाठपुरावा असेल तर तो देखील तुम्ही करत चाला. तर अशी एक महत्त्वाची पेसा भरती संदर्भात महत्त्वाची सध्या अपडेट होती. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत बघा वेळोवेळी सध्या मिळत जाईल. ह्या जे सर्व निवेदने आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. संपूर्ण निवेदने पेसा भरती संदर्भात किंवा पेसा याचिके संदर्भात संपूर्ण A to Z लेटेस्ट अपडेट आपल्या या द गुरुजी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तर तिथे तुम्ही जॉईन व्हा, सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशाच प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.